जय महाराष्ट्र भावांनो भावांनो. मला भरपूर जण म्हणतात दादा एक ट्रेडिंग व्ह्यूवर व्हिडिओ बनव. कारण ट्रेडिंग व्ह्यू नेमकं काय आहे आणि ट्रेडिंग व्ह्यू कसं आपल्याला यूज करायचा ट्रेडिंग व्ह्यूचा. नॉर्मली आम्हाला कॅन्डलचं काहीच नॉलेज नाही, मार्केटचं काहीच नॉलेज नाही आणि आम्हाला परफेक्टली नॉलेज पाहिजे. तर भावांनो आपण एक सिरीज पण चालू करू. जर तुमचा जर सपोर्ट असेल, प्रत्येक मराठी माणसाचा जर सपोर्ट असेल, तर भावांनो बेसिक टू ऍडव्हान्स लेवलची आपण एक सिरीज चालू करू. ह्या सिरीजमध्ये भावांनो तुमचे जेवढे डाऊट्स असतील किंवा भावांनो तुम्हाला मार्केटबद्दल काही शंका असेल, ह्या सगळ्या गोष्टी भावांनो इथं मी क्लिअर करणार आहे. त्यामुळे भावांनो आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं, लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भावांनो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण व्हॉट इज ट्रेडिंग यू. नेमकं भावांनो हे ट्रेडिंग यू ॲपमध्ये काय बघायचं आपल्याला, काय नाही हे समजलं पाहिजे. ह्या ट्रेडिंग यू ॲपचा आपला कसा यूज करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. आता नॉर्मली जर भावांनो जर बघायला जर गेलो तर भावांनो ह्या आहेत कॅन्डल्स. ह्या काय आहेत भावांनो? कॅन्डल्स. नॉर्मली तुम्हाला मी ओळख करून देतो भावांनो सगळ्या गोष्टीची. आता नॉर्मली ह्या आहेत कॅन्डल्स. दोन पद्धतीच्या कॅन्डल असतात. एक असते बुलिश कॅन्डल आणि दुसरी असते बेरिश कॅन्डल. भावांनो बुलिश कॅन्डल म्हणजे काय? बाईंग लेवलची कॅन्डल असते. जसं की नॉर्मली आपण इथं कलर चेंज केलेला, पण भावांनो नॅचरली जर कलर बघायला गेला तिचा ग्रीन असतो आणि हिचा रेडच असतो. आता नॉर्मली ज्या भावांनो या व्हाईट व्हाईट कलर दिसतात किंवा ज्या ह्या बाईंगच्या कॅन्डल दिसतात भावांनो, आता या बाईंगच्या कॅन्डल म्हणजे कोणत्या? आपल्या बुलिश कॅन्डल. कोणत्या? बुलिश कॅन्डल. आणि भावांनो ज्या ह्या सेलिंगच्या कॅन्डल दिसतात आपण ह्या कॅन्डल काय म्हणतो? तर बेरिश कॅन्डल. ह्याला काय म्हणतो आपण? बेरिश कॅन्डल. म्हणजे भावांनो बुलिश म्हणजे काय? बाईंगच्या कॅन्डल आणि बेरिश म्हणजे काय? सेलिंगच्या कॅन्डल. समजतं भावांनो? कॅन्डल्स दोन पद्धतीच्या कॅन्डल असतात. एक असतात बुलिश आणि दुसरी बेरिश. म्हणजे एक बाईंगची आणि एक सेलिंगची. ओके. त्याचनंतर भावांनो इथं टाइम फ्रेम पण खूप महत्वाची असते. बघा इथं टाइम फ्रेम बघू शकता तुम्ही. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, त्यानंतर 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, 1 आवर, 2 आवर, 3 आवर, 4 आवर, त्यानंतर 1 डे, 1 वीक, 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 12 मंथ. भावांनो म्हणजे जर नॉर्मली जर बघायला गेलं तर मल्टिपल टाइम फ्रेम आहेत. पण भावांनो मी टाइम फ्रेम जर बघायला गेलं ऍड फेवरेटमध्ये 1 मिनिटाची केलेली, त्यानंतर 3 मिनिटाची एक केलेली, 5 मिनिटाची एक केलेली, 15 मिनिटाची एक केलेली आणि 30 मिनिटाची केलेली आणि 1 आवर आणि 4 आवर. भावांनो 2 आवरची काही एवढी इम्पॉर्टंट नाही. याच्या लक्षात भाऊन या टाइम फ्रेम खूप महत्वाच्या. 1 डे आणि 1 वीक पण. ह्या टाइम फ्रेम तुम्हाला समजलं पाहिजे. ह्या ज्या साईडला तुम्ही बघता ह्या साईडला टाइम फ्रेम आहेत. काय त्या टाइम फ्रेम समजतं? टाइम फ्रेम बघा तुम्ही भावांनो जर नॉर्मली जर मार्केटमध्ये ट्रेडिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला टाइम फ्रेमवर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टाइम फ्रेम खूप महत्वाची आहे. तर लक्षात कोणत्या टाइम फ्रेम मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं, कोणत्या टाइम फ्रेम मध्ये परफेक्टली आपल्याला एंट्री घ्यायची हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर भावांनो याकडे जर बघायला गेलात तुम्ही तर हे सगळे टूल्स आहेत. आता ह्यातले जे जे मला कामाला लागत होते भावांनो हे मी टूल्स ऍड फेवरेट करून घेतलेले आहेत. आता नॉर्मली जर तुम्हाला टूल्सवर व्हिडिओ पाहिजे असेल तर भावांनो मी टूल्सवर पण व्हिडिओ बनवणार. त्याचबरोबर भावांनो प्रत्येक टूलचा यूज कसा करायचा आहे, कोणता टूल्स कुठे यूज होणार आहे भावांनो, त्या टूलचा परफेक्ट यूज कुठं करायचा आहे ह्याच्यावर पाहून भावांनो आपण व्हिडिओ बनवू. जर तुमची सहमती असेल तर. येतं लक्षात? सर सहमती आहे ना? हा. मग आहे ना तर दाद्या वही आणि पेन घेऊन बस, लिहून घे. किंवा मोबाईलचा जो चार्ट ओपन कर, लॅपटॉप असेल तर. लॅपटॉप नसेल तर मोबाईलमध्ये चार्ट ओपन कर. मी सांगतोय 1 मिनिटाची टाइम फ्रेम, ज्या काही XYZ फेवरेट टाइम फ्रेम मिळतात त्या फेवरेट करून घे. त्याचबरोबर ज्या ह्या ट्रेडिंग व्ह्यूवर मी ह्या ट्रेडिंग व्ह्यूचे थोडक्यात अनालिसिस करून सांगतोय, हे एक डोक्यात ठेव. नाही तर उगाच टाकलाय हेडफोन, बसलाय, झोपलाय. दाद्या अशाने तू प्रॉफिटेबल ट्रेडर कधीच बनू शकत नाही. तुला प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणायचंय तर प्रॉपर वेनी चव्हा लागणार आहे दाद्या. येतं लक्षात? हा. आता नॉर्मली जर बघायला जर गेलो भावांनो आपण, तर हे आहेत टूल्स. ह्या टूलचा प्रत्येक टूलचा कसा यूज आहे. त्यानंतर भावांनो आहे स्केल. ही मेजरने भावांनो आपण नॉर्मली काय करू शकतो? पिप्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता पिप्स कॅल्क्युलेशनवर पण व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी कुणी बघितला नसेल तर प्रिव्हियस जाऊन बघा भावांनो पिप्स कॅल्क्युलेट आपण कसं करतो. आता इथे नॉर्मली किती पिप्स गेलेले? 2280 पिप्स भावांनो मुवमेंट भेटलेले आपल्याला. हे पिप्स कॅल्क्युलेशनने भावांनो स्केलने किंवा मेजरने आपण हे करू शकतो. त्यानंतर भावांनो हे जे मला टूल्स आहेत हे तुम्ही खाली बघू शकता. हे जे टूल्स आहेत भावांनो हे टूल्स नॉर्मली जर बघायला गेलं तर भावांनो हे मी ऍड फेवरेट करून घेतलेले आहेत. कारण ह्या टूल्सचा मला डेली यूज होतो म्हणून मी हे एका साईडला काढून घेतलेले आहेत. कारण मार्केटमध्ये भरपूर सारे टूल्स आहेत पण भावांनो सगळ्या टूल्सचा यूज होत नाही मार्केटमध्ये. सगळे टूल्स सापडणार आहेत का लवकरात लवकर? नाही. पण जे गरजेचं आहे ते ऍड फेवरेट मध्ये करणं पण खूप गरजेचं असते. ठीक आहे तुम्ही भावांनो बिगिनर आहेत, मला माहिती की काही काही गोष्टी तुमच्या डोक्यावरून जातात. पण भावांनो मी एकही कन्सेप्ट अवघड पद्धतीने सांगत नाही. आपल्या गावरान मराठी भाषात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे भावांनो तुम्ही समजून घ्या. येतं लक्षात? उगा टाइमपास म्हणून बसवू नका प्लीज. कळकळीची विनंती. भावांनो तुम्हाला करायचंय ना तर तुमचं 100% द्या. तुमच्याकडे जेवढी काही ताकद आहे भावांनो सगळं आहे तेवढं लावा तुम्ही. काही विषय नाही. होऊन जातंय सगळं. पण तुम्ही टाइम दिला पाहिजे. पण भावांनो आपण मनातून बसतच नाहीत मार्केटला. मग कसं सक्सेस भेटणार आहे? भेटणार आहे का? नाही.
याच्या लक्षात. त्याचबरोबर भावांनो, हे जे तुमच्या ज्या करन्सी पेअर्स आहेत, आता करन्सी पेअर्सवर पण आपण व्हिडिओ बनवू. ह्या मी ऍड फेवरेट केलेले आहेत भावांनो. नॉर्मली करन्सी पेअर्स हे बघा, या साईडला तुम्ही बघू शकता की करन्सी पेअर्स भावांनो ऍड फेवरेट केलेले आहेत आपण. ह्या बघा, ह्या वॉचिंग लिस्ट आपल्या. ह्या वॉचिंग लिस्टमध्ये तुम्ही भावांनो मल्टिपल करन्सी पेअर्स ठेवू शकतात. हे बघा बीटीसी, त्यानंतर भावांनो ही करन्सी युरो वर्सेस USD, त्यानंतर भावांनो ही करन्सी US डॉलर वर्सेस जपानीज. ह्या भावांना मल्टिपल आपण करन्सी पेअर्स तिथं वॉच लिस्टमध्ये ऍड करू शकतो. समजते भावांनो तुम्हाला? समजतंय का नाही? त्याचबरोबर भावांनो, इथं तुम्ही कॅन्डलच्या सेटिंग वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी त्या करू शकतात, किंवा नाही केला तरी आहे त्या कॅन्डल्स तुल्या तरीही चालतात. भावांनो, आता नॉर्मली आपल्याला बघायचं कॅन्डल स्टिक बघितले आपण, एक ट्रेडिंग व्ह्यूचा तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू सांगितला. काय भावांनो, इथे तुम्हाला काय करायचं, दोन पद्धतीचे तुम्हाला कॅन्डल बघायला भेटतात. एक ग्रीन कलरची कॅन्डल आणि एक काय रेड कलरची कॅन्डल, म्हणजे बुलिश कॅन्डल आणि एक बेरिश कॅन्डल. त्यानंतर तुम्हाला भावांनो मी टूल्सची महत्व सांगितलं. हे टूल्स, प्रत्येक टूल्स भावांनो, जे की बघायला गेलो तर आपण दोन पद्धतीचे अनालिसिस असते. एक असते फंडामेंटल आणि दुसरी कोणती असते टेक्निकल. आता भावांनो, जी टेक्निकल अनालिसिस आहे, या टेक्निकल अनालिसिसमध्ये टूल्स खूप महत्वाचे आहेत भावांनो. खूप म्हणजे खूप. टूल्सला खूप महत्व देतो आपण. त्याचं फिप रिट्रेसमेंटला तर भावांनो बघायचंच काम नाही. फिप रिट्रेसमेंटचा भावांनो एवढा बारकाईने अभ्यास केला ना मी, खूप नेक्स्ट लेवलची. हे जे युनिव्हर्सल बनलंय सगळं, जे हे आहेत तुमचे, किंवा भावांनो आपले जे दोन डोळे आहेत, एक कान आहे मिड पॉईंटलाच आहे, कोणाचं नाही कान इथं डोक्याला, इथं वर परफेक्ट आहे भावाने. फिप नुसार सगळं हे युनिव्हर्स बनलेलं आहे. म्हणजे फिप एवढी पॉवरफुल आहे. फिपला तुम्ही कमी समजण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्हाला ऍडव्हान्स नॉलेज पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पण भावांनो जे तुमच्याकडे आहे ना, ते खूप ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज होऊ शकतंय, पण त्याला तुम्ही अपडेट करत चला. याचं लक्षात. आता नॉर्मली जर भावांनो तुम्हाला सांगितलं टाइम फ्रेम, त्यानंतर टूल्स भावांनो, त्यानंतर इथं वॉचिंग लिस्ट आपण ऍड करू शकतो. आता त्याचबरोबर भावांनो, तुम्हाला जर डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल, त्याला सपोर्ट रेजिस्टन्स पण बनवू, कारण आम्ही बिगनर आहेत नॉर्मली, तर भावांनो त्याच्यावरही बनवतो. त्यानंतर दादा ह्याच्या टूल्स आहे, प्रत्येक टूल्सचा यूज कसा करायचा आहे, नॉर्मली हा जो पाथ आहे, पाथचा कशासाठी यूज करायचा आहे, रेक्टँगलचा कशासाठी यूज करायचा आहे, त्यानंतर रोटेटेड रेक्टँगलचा कशासाठी करायचा आहे, डेट अँड प्राइस रेंजचा कशाचा करायचा आहे, हेड आणि शोल्डरचा, लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, प्राइस रेंज, त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन, त्यानंतर फिप रिट्रेसमेंट, त्यानंतर ट्रायंगल, त्यानंतर ट्रेन लाईन, यांचा सगळ्यांचा यूज कसा करायचा दादा हे आम्हाला सांग. तर भावांनो त्याच्यावर पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला सध्या ज्यांनी कोणी ट्रेडिंग ॲप डाउनलोड नसेल केला तर लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या ट्रेडिंग ॲप. हे बघा, हे तर सिम्बॉल दिसतो तुम्हाला, ह्या अशा प्रकारे हिचं सिम्बॉल आहे. त्यानंतर तुमचा जो ईमेल आहे तो भावांनो इथं बिंदास लॉग इन करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. तुमचं अकाउंट इथं क्रिएट करून घ्या. भावांनो जर बिगनर असताल तर मार्केटला वॉच करा, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत जाणार. भावांनो कमेंट करून सांगा ट्रेडिंग व्यू बद्दल व्हिडिओ कसा वाटला. त्याचबरोबर भावांनो आपण ट्रेडिंग व्यू पासून स्टार्ट करतोय आणि आपल्याला डीप मध्ये जायचंय. तुमचा फक्त मला सपोर्ट हवाय. आणि भावांनो ह्या व्हिडिओला मला तुमच्याकडून 1000 लाईकची मी अपेक्षा करतोय. भावांनो तुम्ही जर टार्गेट 3 ते 4 दिवसात जर कम्प्लीट केलं तर भावांनो नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर येईल. टार्गेट कम्प्लीट झालं की भावांनो नेक्स्ट व्हिडिओ येणार. ओके, धन्यवाद भावांनो. असंच प्रेम राहून द्या. येणाऱ्या काही दिवसात आपण खूप ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज घेत चालणार भावांनो, आणि आपण प्रत्येक मराठी माणसाला प्रॉफिटेबल बनवणार. येतं लक्षात. बनला पाहिजे तो. आता बनवणार म्हणजे काय माझ्या हातात आहे का? चल, त्यांनी बनलं पाहिजे भावांनो, त्यांनी ते शिकलं पाहिजे. ह्या जगात इम्पॉसिबल असं काहीच नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, पण आपण केलं पाहिजे. आपण करत नाही. येतं लक्षात. ठीक आहे ना. तू बिगिनर आहेस ना, आईच्या पोटात कुणी शिकतं का? नाही ना. मग आम्हाला जमतच नाही, मग आम्ही करू शकत नाही. अरे तू केलंच नाही तर तुला काय जमणार आहे? तू हजे त्याचे लॉसेस ऐकतो. अरे बाबा त्याचे लॉसेस झालेत, पण रिझन काय आहे, नक्की कारण काय हे तुला समजणं गरजेचं आहे. अर्धवट माहिती घेत जाऊ नका. मार्केट सारखा बिझनेस कोणताही नाही. मार्केट हे नेक्स्ट लेवलचा भावांनो बिझनेस आहे. इथं फक्त तुम्ही तुमचा टाइम दिला पाहिजे, आणि आजच सर्वजण भावांनो सिरियसनेस व्हा, खूप सिरियस व्हा. तुम्हाला नेक्स्ट लेवलला नेऊन सोडणार भावांनो. येते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.